नमस्कार मित्रांनो, मी राजेश पाटील. रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मीच्यासमोर जी कथा शेअर करणार आहे ती कथा एकदम रोमॅन्टिक, मस्त आणि एकदम मादक आहे. तुम्हाला ही कथा ऐकून तुम्हाला तुमचा सखाराम हलवल्याशिवाय झोपच येणार नाही, या गोष्टीची मी तुम्हाला पुरेपूर खात्री देतो. चला तर मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या एका नवीन कथेच्या नवीन भागाला सुरुवात करत आहे. तसं बघितलं तर ही कथा खूपच छोटी आहे, परंतु तुमच्यासाठी ही कथा पुरेशी आहे. ही कथा माझ्या घराशेजारी राहणाऱ्या ज्योती नावाच्या मुलीची आहे. तसं बघितलं तर तिला मुलगी म्हणता येणार नाही, कारण ती एक परिपक्व स्त्री होती. आता विषय असा होता की ही ज्योती म्हणजे हिचं वय साधारणपणे 25 ते 28 वर्षाच्या आसपास असावं. मग हिचं वयाच्या 19व्या वर्षी लग्न झालं होतं. आमच्या घराच्या शेजारीच राहणारी, दिसायला तेवढी देखणी नाही, परंतु नाके डोळे एकदम निटास, दिसायला आकर्षक आणि तिचे शरीर जे होतं ते पूर्णपणे भरलेलं आणि गच्च होतं. तिच्या त्या भरलेल्या शरीराकडे बघून कुणीही पुरुषानं आपला दांडा हलवावा असं तिचं ते मादक रूप. मित्रांनो, वयाच्या 19व्या वर्षी हिचं लग्न झालं. गावापासून काही अंतर दूर असलेल्या एका खेडेगावामध्ये तिला दिलं होतं. तिचा नवरा शेतकरी होता, परंतु ही ज्योती खूप चंचल स्वभावाची, एकदम मस्त. आता शाळा कॉलेजमध्ये गेलेली, हिंडलेली फिरलेली, उन्हाडक्या केलेल्या पोरीला शेतकरी नवरा कसा काय आवडेल हो. परंतु तिच्या वडिलांनी तिच्या घरचं तिकडचं ऐश्वर्य सर्व काही पाहून तिला त्या घरी दिलं होतं. आता झालं तिचं एकदाचं, तिचं लग्न होऊन गेलं. तिचं लग्न झाल्यानंतर आता राहिला प्रश्न तो नांदण्याचा. ती 1-2-4 महिने किंवा 6 महिने जवळजवळ नांदली असेल. त्यानंतर तिच्या घरामध्ये काहीतरी खटके उडू लागले होते. आता घर संसार म्हणलं की ह्या गोष्टी सर्व काही होणार झाल्या, परंतु समजून घ्यायचं, त्याला सुधारायचं की मोडायचं हे सर्व काही मुलीकडे आणि तिच्या आईवडिलांकडेच असतं. त्यांच्याच हातात सर्व काही असतं. आता असंच झालं. ज्योतीचा पण संसार एकदम मस्त चालू होता. तिला कोणाची दृष्ट लागली काही माहीत नाही, आणि ती कशामुळे तिच्या घरामध्ये प्रॉब्लेम आला ते काही माहीत नाही. कारण ज्योतीचे आईवडील कधीच शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबत काही डिस्कस करत नसत. तिचं लग्नसुद्धा त्याने गुपचूप प्रकारेच केलं होतं. काय केलं होतं, काय त्याने ज्योतीचं बघितलं होतं की नाही, कुणालाच काही माहीत नव्हतं. परंतु आमच्या पोराचं जे टवाळकं जे होतं, आम्ही झुंडीमध्ये फिरत असू, एकत्रित गप्पा गोष्टी करत असू. त्यापैकी काही पोरांच्या तोंडून ऐकलं होतं, ज्योती खूप मस्त आहे, तिनं मला दिली आहे, अशा काही गोष्टी बऱ्याच वेळास ऐकण्यात आल्या होत्या. परंतु पोरांचं कसं असतं, एखादी पोरगी आवडली की लगेच ती माझ्यासोबत आहे, तिचं माझं अफेअर आहे, तिनं मला दिली होती, अशा बऱ्याच गोष्टी लोक एकमेकांसोबत चर्चा करत असतात. आता ज्योतीबद्दलसुद्धा तसंच असेल असं मला वाटलं. त्यामुळं मी कुणाला काही बोललो नाही आणि मी चर्चा तिच्याबद्दल करण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. ज्योतीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांच्या घरामध्ये जो आनंद होता तो आनंद एक वेगळाच प्रकारचा होता. परंतु 4-6 महिन्यामध्येच त्यांच्या घराला ग्रहण लागलं. ज्योती परत आली. परत आल्यानंतर कितीतरी दिवस ती घराच्या बाहेरच येत नव्हती. मग अधूनमधून कधी माझ्या घरी यायची, कधी आमच्या शेजाऱ्यांकडे जायची. कारण तिला बऱ्याच स्त्रिया म्हणायच्या, अगं घरात बसून एकुलकोंडी होशील, असं काही करत जाऊ नकोस, चल रिकामं फिरत जा, बाहेर येत जा, जात जा. जर तू येत जात राहिलीस तरच सर्व काही होईल, आणि तू एका ठिकाणी जर बसून राहिलीस तर मात्र काहीच होणार नाही. तुझ्या घरामध्ये एका ठिकाणी बसून राहिल्यामुळं उलट तुला एकलकोंडेपणा वाढेल आणि तुला प्रॉब्लेम वाढतील. मग ज्योतीला पण लोकांचं बोलणं पटत असावं. आता घरात बसून बसून किती बसणार, शेवटी कंटाळा तर येणारच आहे. आणि त्या तिघी बहिणी होत्या, ज्योती, स्वाती आणि सुलभा, असं त्या तिघींचं नाव होते. त्याच्यापैकी ज्योती सर्वात मोठी. आता हळूहळू ज्योतीला काहीतरी त्रास होऊ लागला होता, कारण ती घरामध्ये बसायचं ती टाळू लागली आणि इकडच्या तिकडच्या शेजाऱ्याकडं आता ती जाऊ लागली होती. माझ्या घराच्या छतावर गेल्यानंतर ज्योतीचं घर दिसायचं, ज्योतीच्या घरातलं अंगण दिसायचं. कधीमध्ये ती बाहेरची फरशी पुसताना दिसायची, कधी कपडे वाळू घालताना, कधी कपडे धुताना, असं बऱ्याच वेळेला तिचं दर्शन व्हायचं. परंतु मी कधी लक्ष दिलं नाही. आणि काय करायचं आपल्याला लक्ष देऊन तरी, जे काही असेल ते असेल, आपण कशा तिच्याकडे लक्ष द्यायचं आहे. एके दिवशी दुपारच्या वेळेला असाच मी छतावर आमच्या टेरेसमध्ये बसलो होतो. ज्यावेळेला मी टेरेसमध्ये बसलो त्यावेळेला अगदी सहज ज्योतीच्या घराकडे माझी नजर गेली. ज्योतीच्या घराकडे जसं मी बघितलं म्हणजे खाली,
त्या अंगणामध्ये एक बाज टाकलेली होती. आता बाज म्हणजे काय हे तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल, कारण जे झोपण्यासाठी लाकडाचं चारपाई बनवले असते त्याला बाज म्हणतात. आणि मी ह्याचं एक्सप्लेन करण्याची काही मला विशेष गरज वाटत नाही. माझे सर्व मित्र या गोष्टी चांगल्या प्रकारे जाणतात. मित्रांनो, त्या बाजेवर एक चटई टाकली होती आणि ज्योती एका बाजूला बसली होती. काही वेळ बसल्यानंतर मी माझा मोबाईल डवचत होतो. अधूनमधून मी ज्योतीकडे बघत होतो. तिचं लक्ष मात्र समोर होतं आणि ती समोरच्या बाजूला बघत होती. वरून कोण बघतंय का तिला याच्याकडे तिचं कसलंच लक्ष नव्हतं. तिच्याकडे तिच्या हातामध्ये मोबाईल होता. ती मोबाईलवर काहीतरी बहुतेक व्हिडिओ कॉल चालू असावा. मोबाईलवर काहीतरी इशारा करून बोलत होती. मग काही वेळ असंच गेला. तिच्या घराचं कंपाऊंड पूर्ण बाजूने बांधकाम झालेलं होतं. त्याच्यामुळे समोरच्या बाजूने किंवा आजूबाजूने तिच्या घरातलं दृश्य कोणाला काही दिसत नव्हतं. परंतु माझं घर मात्र 4 मजली उंच असल्यामुळं वरच्या बाजूने मी खाली पूर्णपणे बघू शकत होतो. आणि मी आता 3ऱ्या मजल्यावरच्या टेरेसवर पॅरापीटमध्ये बसून होतो. तिथं झोपाळा लावला होता. त्या झोपाळ्यावर मी शांत बसलो होतो. जरी झोपाळा हलला तरी त्याचा दुसऱ्या लोकांच्या झोपाळ्यानं करकर असा काही आवाज येत नव्हता. म्हणजे मी तिथं असलेल्या माझ्या अस्तित्वाची जाणीव माझ्याशिवाय तर कोणालासुद्धा होत नव्हती. अगदी सहजपणे मी खाली बघत होतो. त्याच वेळेला मी बघितलं, ज्योतीने तिचा मोबाईल त्या बाजेवर उभा ठेवला होता. परंतु तसं करताना तिला खूपच अवघड जात असावं. मग ती उठली आणि तिच्या घरामध्ये गेली. आता बोलत बोलत घरात गेली असेल असं मला वाटलं. मग माझं लक्ष तिच्याकडे नव्हतं. मी माझ्या मोबाईलमध्ये फेसबुक चालवत होतो. फेसबुकवर मी करमणूक करत होतो. त्याच वेळेला अगदी सहज नंतर परत एकदा माझी नजर मी जवळजवळ 5-1 मिनिटानं माझी नजर खाली गेली आणि त्यावेळेला माझ्या निदर्शनास असं आलं की ज्योतीनं तिचा मोबाईल स्टँडवर लावला होता. तिच्याकडं मोबाईलचं स्टँडसुद्धा आहे ही मला आज माहीत झाली. आणि तिच्याकडं काय आहे आणि काय नाही, मला काय करायचं आहे आणि कोणाला तरी कायच देणं घेणं असणार. ज्याच्या त्याच्या पर्सनल लाईफमध्ये दुसऱ्याला डोकवायचा काही अधिकार नसतोच. ती माझं पण तसंच. दुसऱ्याच्या पर्सनल लाईफमध्ये मी कधीच डोकवत नसे. मग मी बघितलं तर तिनं तिचा मोबाईल स्टँडवर लावला होता आणि बहुतेक आता मात्र त्याच्यावर व्हिडिओ कॉलच चालू होता. ती काहीतरी इशारा करत होती, बोलत होती. तिचं बोलणं मला काही वरपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत नव्हतं, कारण अंतर खूप होतं ना. आणि त्याच्यामध्ये ती अगदी हळू आवाजात बोलत होती. असं करत असतानाच तिनं तिच्या टॉपच्या वरचे बटन काढायला सुरुवात केली असावी, कारण मला काहीतरी विचित्र दिसू लागलं होतं. मग तिनं तिचा वरचा भाग उघडा केला आणि त्या मोबाईलवर ती कोणाला तरी दाखवत होती. काय यार, काय जमाना आला आहे, लोक पण काय काय करतात असं मला वाटून गेलं. परंतु मी मजा घ्यायचं ठरवलं. मी गुपचूप बसून गुपचूप बघू लागलो. आता इकडं तिकडं बघायचा काही विषयच नव्हता, म्हणून मी मुद्दाम तिथंच बघू लागलो. आता मोबाईलमध्ये जे मी फेसबुक चालवत होतो, फेसबुकवर करमणूक करत होतो, ते पूर्णपणे बंद केलं. माझ्या हातामध्ये मोबाईल तर होता, परंतु मी आता खालचं दृश्य बघू लागलो. असं करता करता अगदी सहज माझ्या मनात आलं म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली आणि काही क्लिप रेकॉर्ड केला. जसं ती काही हावभाव इशारे करत होती तसं ते सर्व काही रेकॉर्ड झालं. तिच्या मोबाईलमध्ये समोरचा कॅमेरा चालू होता आणि कॅमेऱ्यामध्ये पण मला तिचं दृश्य दिसत होतं. आता तेवढं काही स्पष्ट नव्हतं, परंतु माझा ॲपलचा मोबाईल असल्यामुळे त्याच्यामध्ये जी रेकॉर्डिंग होत होती ती एकदम क्लिअर होती. मग मी तिचे काही फोटो पण घेतले, जे की झूम करून नंतर बघता येतील अशा हिशोबाने मी फोटो घेतले होते. मग काही फोटो आणि काही व्हिडिओ रेकॉर्डिंग असं दोन्ही संमिश्र मी रेकॉर्ड केलं आणि तिथंच बसून पुढची मजा बघू लागलो. मग काही वेळ म्हणजे जवळजवळ 15-20 मिनटं तसाच तिचा व्हिडिओ कॉल चालला. त्यानंतर तिनं कॉल ऑफ केला आणि ते स्टँड तिनं बाजूला काढलं. स्टँड तिनं घरात नेऊन ठेवलं आणि परत मोबाईल घेऊन ती त्या बाजेवर उतानी पडली. झोपल्यानंतर तिची नजर सहजच माझ्याकडे आली. आता जसं तिनं मला बघितलं तसं तिला एकदम झटकाच बसला. आता तिला काय करावं काही समजत नव्हतं. टेन्शन तर भरपूर आलं होतं. मग तिला समजलं मी तिचं सर्व काही दृश्य लाईव्ह बघितलं आहे. मग ती माझ्याकडे बघू लागली, परंतु मी मोबाईलमध्ये आहे असं दर्शवलं. तिनं मला खालून 1-2 वेळेस आवाज पण दिला, राजेश राजेश, परंतु माझं जसं की लक्षच नाही असं मी तिला दर्शवू लागलो. मग तरीसुद्धा तिच्या मनामध्ये भीती होती. मग ती सरळ तिने तिथून उठली, अंगावरचे कपडे एकदम अस्ताव्यस्त झालेले व्यवस्थित केले आणि ती सरळ माझ्या घराकडे निघून आली. खाली आल्यानंतर खालच्या मजल्यावर माझी आई होती. आईला तिने विचारलं, राजेश कुठं आहे? आता तिचा आवाज एवढा मोठा होता मी वरपर्यंत ऐकू येत होतं, परंतु मी वरून काही आवाज प्रतिसाद दिला नाही. आता मला माहीत होतं एकतर आईवर येईल किंवा ज्योतीवर येईल, कोणी का असणं वर येणार आहे ही गोष्ट मी जाणली होती. मग मी लगेचच दुसरा कार्यक्रम केला. कानामध्ये लगेच हेडफोन टाकले आणि एक
हिंदी चित्रपट लावून मी पाहत बसलो. आता पण मी झोपाळ्यावरच बसलो होतो आणि झोपाळ्यावर बसूनच माझा कार्यक्रम चालू होता. तो व्हिडिओ पाहण्यात मी इतका तल्लीन झालो होतो की माझी आई कधी माझ्या बाजूला येऊन थांबली हे मला जसे की समजलंच नाही असं मी बहाणा बनवत होतो. मित्रांनो, आई जवळ आली आणि तिनं माझ्या मांडीवर हात ठेवला. तिनं मला टच केला आणि मला म्हणाली, राजेश, अरे कुठं आहेस, कुठं हरवला आहेस, काय करतोयस केवळ, मी कधीपासून तुला हाका मारते. तसं लगेच मी तिला म्हणालो, काय झालं आई, मी तर व्हिडिओ पाहतोय, पिक्चर बघत होतो मी, काय झालं. तशी ती म्हणाली, अरे TV वर पिक्चर पाहायचा, तू मोबाईलवर काय पाहतोयस. तसं मी हसू लागलो आणि म्हणालो, नाही का आई, माझ्या मित्राने एका कॉमेडी चित्रपट पाठवला होता, तोच पाहतोय. आणि काय झालं एवढं आरडायला, काही अडचण आहे का. तसं ती मला म्हणाली, अरे तुझ्याकडे ज्योती आली आहे खाली आणि तुला बोलवते, काहीतरी काम आहे तिचं तुझ्याकडं. तसं मी तिला म्हणालो, ठीक आहे येतो मी खाली, चल. परंतु आई लगेच मला म्हणाली, अरे चल अगोदर. मग मी म्हणालो, ठीक आहे. मी आईच्यासोबत खाली निघालो जायला. खाली जाऊन पोहोचल्यानंतर आईनं मला आणि ज्योतीला तिथे एकट्याला सोडलं आणि आई आतल्या खोलीत निघून गेली. मी खाली गेलो आणि खाली जाऊन थांबलो. ज्योती सोफ्यावर बसली होती. मी तिला बघून विचारलो, काय झालं. तसं ती मला म्हणाली, अरे काय करत आहेस, कुठं आहेस आजकाल, भेट नाही गाठ नाही. तसं मी म्हणालो, काय माझ्याकडं काम काढलंस बाबा, इतके दिवस झालं तुला येऊन, कधी माझी आठवण आली नाही, कधी घरी आली नाहीस आणि आज कसं काय. तसं ती मला म्हणाली, अरे कुठे होतास, जसं की मला काहीच माहीत नाही. असं मी तिला म्हणालो, अगं मी वर माझ्या गॅलरीमध्ये बसून चित्रपट पाहत होतो. आता त्या खोलीमध्ये म्हणजे माझ्या त्या सोफ्याजवळ मी आणि ज्योती दोघेजणच बसलो होतो. ज्योती बसली होती तर मी उभा होतो. ज्योती मला अनेक प्रश्न विचारत होती. सध्या काय करतोयस, कॉलेज कसं चालू आहे, काही मित्रमैत्रिणी काय बोलतात, सर्व काही व्यवस्थित आहे का, काही अडचण तर तुला नाही ना. मग मी तिला म्हणालो, ज्योती आत्तापर्यंत तू मला हे सर्व काहीच विचारले नाहीस, परंतु आज मात्र तुला लईच पुळका येते. काय झालं तरी काय आहे, मला पण सांग ना, मला पण समजू दे. मग ती मला म्हणाली, अरे राजेश, आता तू मोठा झाला आहेस आणि या गोष्टी रोज रोज विचारायच्या नसतात. सहज काकूकडं आले म्हणून मी तुला विचारत आहे. मग मी म्हणालो, आई तर म्हणली तुझ्याकडं आली आहे आणि आता तू मला म्हणतेस मात्र काकूकडं आली आहे. तुझं हे गोड बंगाल काय आहे मला काही समजायला मार्गच नाही. मग ती हसू लागली आणि मला म्हणाली, अरे मगाशी मी कपडे चेंज करत होते त्यावेळेला तू मला वरून पाहत होता. तसं मी म्हणालो, कुठे, कधी. नाही बाबा, मी तर तुला कपडे चेंज करताना बघितलंच नाही. तशी ती मला म्हणाली, अरे तू मगाशी झोपाळ्यावर बसला होतास ना, त्यावेळेला मी खाली थांबले होते आणि मी कपडे चेंज करत होते, मी तुला बघितलंच नाही, तू वर बसलेलं. तसंच मी म्हणालो, कधी, मी तर नाही बघितलं खाली आणि मी झोपाळ्यावर तर काय रोजच असतो, परंतु माझं लक्ष काही तुझ्याकडं नव्हतं. मग ती मला म्हणाली, खरंच तू काहीच बघितलं नाहीस का. अरे बाबा, मी कशाला बघू आणि खाली बघायचं माझं काय कारणच नव्हतं ना. मी कशाला बघू खाली, मी माझ्या मोबाईलमध्ये व्यस्त होतो. असं म्हणत मी थोडंसं स्मित हास्य केलं. मग ती मला म्हणाली, थँक्स गॉड, बरं झालं तू बघितलं नाहीस. तसं मी म्हणालो, ज्योती तसं जर विचारू, एक बघितलं तर एक विचारू का तुला. ती म्हणाली, हो विचार ना. मग मी तिला म्हणालो, तू कपडे बदलताना मात्र मी बघितलं नाही, परंतु बाकी मात्र मी भरपूर काही बघितलं आहे. मग तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एका सेकंदात बदलले. ती लगेच मला म्हणाली, चावट कुठला, काय बघितलं आहेस तू. मी म्हणालो, तेच ते, तू जे काही करत होतीस ते. मग ती माझ्याकडे बघून थोडंसं दात खाऊ लागली आणि मला म्हणाली, राजेश खरं सांग ना, तू काय बघितलंस. मग मी तिला काहीच बोललो नाही. मी तिला म्हणालो, तू घरात गेलीस आणि मोबाईलचं स्टँड घेऊन आलीस, मोबाईल स्टँडवर लावलास, बरोबर आहे ना. मग आता पुढे मी काय बोलणार तेवढ्यामध्ये आई तिथं आली. आईनं आमच्या दोघांसाठी चहा घेऊन आला होता. मग आईनं आमच्या दोघांना चहा दिला व आई मला म्हणाली, राजेश अरे खाली तरी बसून बोल ना, कधीपासून तू उभाच आहेस. तसं मी म्हणालो, मी दिवसभर काय बसूनच असतो ना, उभारलं काय आणि बसलं काय, काही फरक नाही पडणार उभारलो तर बसलो तर. असं म्हणून थोडंसं वेगळ्या नजरेनं मी ज्योतीकडे बघू लागलो. आता ज्योतीचीसुद्धा नजर माझ्याकडं टिपली होती. ती माझ्याकडे एकटक बघू लागली होती. तिच्या डोळ्यामध्ये विनवणीचे भाव होते. ती माझ्याकडे बघू लागली. मी काय बघितलं असेल असं तिला वाटू लागलं, परंतु तिला समजायला तेवढंच काफी होतं की मी सर्व काही बघितलं आहे. मग ती थोडी घाबरली आणि जणू काही ती नजरेनेच मला प्रश्न विचारत होती, सांग ना राजेश, तू काय बघितलं आहेस. परंतु आई आता अचानकच आमच्या दोघांच्या जवळ येऊन बसली होती, त्यामुळं तिला बाकी काही बोलता येतच नव्हतं, मला काही विचारताच येत नव्हतं. त्यामुळं तिला आता शांतच बसावं लागत होतं, त्याशिवाय तिच्याकडं कसलाच पर्याय नव्हता. मग काही वेळ आम्ही दोघेजण चहा पिण्यात घालवला. त्यानंतर आई मला म्हणाली, राजेश
तुला ज्योतीसोबत तिच्या घरी जायचं आहे, तिचं काहीतरी काम आहे असं ती म्हणते. तिला लेंटनवरचे डब्बे काढून द्यायचेत असं ती मला मगाशी म्हणत होती. आता तुम्ही दोघांनी चहा तर पिला आहे, जातो तिच्यासोबत. मग मला तर ज्योती काही बोललीच नाही असं मी म्हणालो. तेव्हा आई मला म्हणाली, अरे मला तिनं सांगितले आहे ना आल्याबरोबर, राजेशकडं काम आहे, त्याला काहीतरी डब्बे काढायला लावायचेत असं तिनं मला सांगितलं होतं. मग प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच पाहिजे का? मग मी म्हणालो, असं काही नाही आई, तुला सांगितले काय आणि मला काय सांगितले काय. ठीक आहे, मी जाऊन डब्बे काढून देतो. मग आई मला म्हणाली, ठीक आहे जा. त्यानंतर मी पुढे पुढे निघालो आणि ज्योती माझ्या पाठोपाठ येऊ लागली. जसं की तिला वाटत होतं मी येईन की नाही, अर्ध्यातूनच मी कट तर मारणार नाही ना, असं बहुतेक तिला वाटत असावं. घराला चिटकून घर असल्यामुळे अगदी काही वेळातच मी तिच्या घरामध्ये येऊन पोहोचलो. तिने तिच्या घराचं गेट हलकंसं पुढं केलेलं होतं. मग मी ते गेट ढकललं, आत गेलो. माझ्या पाठोपाठ तीसुद्धा आली. आता आम्ही दोघेजणच घरामध्ये होतो. तिचे आईवडील कुठे गेले होते मला काही माहीत नव्हतं. 1-2 मिनटानंतर इकडे तिकडे मी पाहिलं आणि तिला म्हणालो, ज्योती, काकू आणि काका कुठे दिसत नाहीत, कुठे गेलेत? तसं ती म्हणाली, आज सकाळी 6 वाजताच ते बाहेरगावी गेले आहेत. आमच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे, त्यांच्याकडे ते गेले आहेत. आता 2-4 दिवस ते काही येणार नाहीत, सर्व काही कार्यक्रम आटोपूनच येतील. मग मी म्हणालो, तोपर्यंत तू एकटीच घरी आहेस का? तशी ती मला म्हणाली, नाही, आम्ही तिघीजणी बहिणी आहोत ना. माझ्या 2 बहिणी इथंच मावशीकडे गेल्या आहेत. त्यांची मावशी पण आमच्याच गावची राहायची. मावशीकडे गेल्या आहेत, त्या 3-4 वाजेपर्यंत येतील. तोपर्यंत घरातलं जे काही काम आहे ते मला एकटीलाच करायचं आहे. मी म्हणालो, ठीक आहे ज्योती, चल तुला कुठले डबे काढून द्यायचेत. जसं मी आत आलो तसं तिने गेट लॉक केला. आतल्या खोलीमध्ये जवळजवळ तिने मला ओढतच घेऊन आली आणि धाडकन दरवाजा बंद केला. मित्रांनो, यानंतर पुढं काय घडलं हे तुम्हाला कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायचं आहे. बाय बाय मित्रांनो.